सागर बंगल्यावरती घडामोडींना वेग येताना पाहायला मिळतोय। पंकजा मुंडे देखील आता सागर बंगल्यावरती दाखल झाले आहेत। मंत्रिपदाच्या शर्यतीत आमदार सागर बंगल्यावरती सध्या दाखल होत आहेत। यात नार्वेकर, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन हे देखील सागर बंगल्यावरती दाखल झालेत। चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन, अतुल सावे, बावनकुळे, राहुल कुल, संजय कुटे यांनीही सागर बंगल्यावरती हजेरी लावली आहे। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या संपर्कात आहेत। गणेश, कोणकोणते आमदार सागर बंगल्याकडे येत आहेत? काय नेमकं घडतंय सागर बंगल्यावर? नक्कीच 5 तारखेला आहे तो शपथविधी पार पडणार आणि या शपथविधीसाठी आहे ते जे मंत्रिमंडळासाठी इच्छुक आहेत हे बरेच आमदार देखील आहेत ते आज सकाळपासून सागर बंगल्यावर येताना पाहायला मिळत आहेत। कारण की मुख्यमंत्र्यांबरोबर 10 ते 15 जण आहे ते जी आमदार शपथ घेणार असं देखील सांगितलं जातं आणि यासाठी जी नावं चर्चेत आहेत तेच आमदार आज सकाळपासून आहे ते सागर बंगल्यावर येत असल्याचं पाहायला मिळते। विशेष करून चंद्रकांत दादा पाटील असतील, माधुरी मिसाळ असतील, राहुल नार्वेकर असतील, त्याचबरोबर संजय कुटे, गिरीश महाजन, अतुल सावे, आताच थोड्या वेळापूर्वी आहे ते राहुल कुल आणि पंकजा मुंडे देखील आहे ते सागर बंगल्यावर पोहोचलेले। त्यामुळे जे काही चर्चेत नाव आहेत सध्या मंत्रिमंडळाच्या आणि ते सगळे मंत्री आमदार आहेत तेच आता सागर बंगल्यावर दाखल होताना पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी 5 तारखेला मुख्यमंत्र्यांबरोबर काही आमदारांचा जो शपथविधी होणार आहे आणि यासाठी जे इच्छुक आहेत आणि संभाव्य मंत्री म्हणून मानले जात आहेत आणि हेच सगळेजण आहेत ते सागर बंगल्यावर हालचाली वाढलेल्या पाहायला मिळत आहेत। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। पंकजा मुंडे देखील आता सागर बंगल्यावर दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे सागर बंगल्यावरती घडामोडींना वेग आलाय। राहुल नार्वेकर, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन हे सागर बंगल्यावर दाखल झालेत। दुसरीकडे निरीक्षकांची नेमणूक देखील करण्यात आली। कोणकोणते नेते फडणवीसांच्या भेटीला आतापर्यंत आलेत? घडामोडींना वेग येतोय। पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन हे भाजपचे आमदार फडणवीसांच्या भेटीला पोहोचले।